हाय, कसे आहात सगळे? शुभ सकाळ. आज बाप्पा येणार आहेत आणि सगळे सकाळी लवकर उठून आता बाप्पांचा नैवेद्य आधी बनवायचं चाललंय आणि मग बाप्पांना आणायला जायचं आहे. आणि पाऊस तर पडतोय थोडा थोडा, बघूया. आणि मला मदत करायला कोणीतरी हवं आहे किचनमध्ये. तर कोण? आता आकाश. काय करणार, पर्याय नाही. एकटी लेडीज घरात असली की घरात जे पुरुष असतात त्यांना थोडीफार मदत करावीच लागते. तर आकाश आणि मी आता किचनमध्ये मोदक मी करते, तो तळून घेतोय. मुलगा असो किंवा मुलगी, हाताखाली मदत करायला आईच्या आलंच पाहिजे ना. एकटी तिसरी घरात काय काय करणार. मला सगळेच म्हणतात ना, मुलगी असती तर. असं काय नाही, आमच्याकडे सगळे करतात मदत, कारण त्यांना माहिती आहे. आणि आता मी गव्हाचेच मोदक करायला घेतलेत, कारण आमच्या इकडे बऱ्याच जणांना शेजारी वगैरे याच्या मित्रांना वगैरे आवडतात. आणि आकाश आता तळून घेतोय मोदक. त्याच्यानंतर अळूवडी तळायची आहे. बाकीचा सगळा स्वयंपाक झाला आहे. वरण भात, मेथीची भाजी, बटाट्याची भाजी. हे आवरलं तरी घाईच होते. आता बाप्पांना आणायला जायचं आहे. पहिल्यांदा नैवेद्य, स्वयंपाक सगळं झालं. आता गणपती बाप्पा येणार आहेत घरी. तर ड्रेसच घातल्या पटकन, कम्फर्टेबल, लवकर लवकर आवरायला सांगितलं. ह्यांची घाई असते नुसती, ते मुहूर्तावर आला पाहिजे ना. आणि मी म्हणते मी यावेळेला उचलणार आहे, बाप्पा घेणार आहे, बघूया. म्हणून हे बोले ड्रेसच घालू, उद्या अडकशील. प्रयत्न करणार आहे, नाही जमलं तर मग घेतील. चला. अरे इथल्या गणपतीचं काय केलंय? मी केलंय वाटतं, थोडा रस्ता ठेवलाय. मस्त वातावरणामध्ये बाप्पा आणायला आम्ही निघालो. आणि तिथे पोचतो तर काय बापरे, सगळेच त्याच वेळेला नेमके आलेले. गर्दी एवढी झाली होती ना. दरवर्षी आम्ही ना थोडं लवकरच आणतो. आता पुढच्या वर्षी आम्ही ठरवलंय लवकरच सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच आणायचं. पण ठीक आहे, मजा पण वाटली. सगळ्यांचे गणपती बघायला मिळाले, वेगवेगळे, वेगवेगळी लोकं भेटली. तो पण एक आनंद असतो. एन्जॉय केलं आणि छान वाटलं. आणि आमचा गणपती आणला त्यांनी, पण नंतर माझ्या लक्षात आलं, अरे त्याच्या कानामध्ये काय करायची, बाली घालून घ्यायची. तर गेल्या वेळेला कसं मी आणले होते, पण ते कसं मातीचा गणपती आहे, आपण घरी करताना धक्का लागू शकतो ना. म्हणून मी त्यांना की म्हटलं द्या घालून, म्हणून ते परत घेऊन गेले आणि बाप्पाला आमच्या बाली घालून त्यांनी दिली. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. या बाप्पा, या बाप्पा, या इकडे तोंड करून ना, पूर्वेला माझ्याकडे तोंड करून. हां, बाप्पा आले आमच्या घरी. अरे बाली मस्त घातली त्याने. गणपती बाप्पाची स्थापना आम्ही घरच्या घरीच करतो. आणि पौरोहित्य कोण करतं? आमचे आहो, त्यांच्या मनाप्रमाणे. पूर्वी काका यायचे, पण नंतर आम्हीच आमच्या सोयीप्रमाणे करायला लागलो आणि आम्हाला त्याच्यात आनंद वाटायला लागला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. बाप्पांची स्थापना सगळ्यांनी आम्ही मिळून केली, चौघांनी. दीर माझे दरवर्षी येतात, आदल्या दिवशीच ते आले होते. सगळ्यांनी मिळून आता गणपतीची आम्ही स्थापना केली. आणि विशेष म्हणजे यावेळेला मी पूर्ण वेळ तिथे होती, कारण माझं सगळं काम आवरून गेल्यामुळे. नाही तर माझी कसं अर्ध लक्ष स्वयंपाक करत असायचं, गणपती आलेले असायचे, नैवेद्य तयार नसायचं. यावेळी सगळं तयार होतं, त्याच्यामुळे छान वाटत होतं. बाहेर बघायचं आहे, बाहेर बघायचं. बाहेर खिडकीतनं बघतो. भाऊजींचं म्हणणं होतं की गणपती बाप्पांची नजर त्या डोळ्यांकडे ते बघत होते, असे डोळे असे बाहेर बघतायत. आता खिडकी समोर आहे,
म्हटल्यावर बाप्पांची नजर समोरच आहे आणि आम्ही त्यांच्या समोरच बसतो ना सोफ्यावर, असं वाटतं की बाप्पा आपल्याकडे बघतातच आहेत. आरती झाली, म्हटलं आता बाप्पाला ओवाळून घ्यावं, फूल व्हावं, पूजा करावी त्यांची. आणि काय मागायचं बाप्पाकडे, बाप्पाने सगळं तर दिलेलंच आहे. त्याच्या आशीर्वादामुळे तर इथपर्यंत आलेलो आहोत. नेमकं आज जास्वंदीला पण फुलं आली आहेत. मी खत घातलं होतं, म्हटलं गणपतीत 10 दिवस फुलं मिळाली पाहिजेत. बघूया आता बाप्पाला जास्वंदीचं फुल व्हायला. आणि छोटूसे बाप्पा आहेत. मला ही ना बाल गणेशाची मूर्ती ना खूप आवडते. त्याचे क्यूट असतं, त्याच्याशी गप्पा मारता येतात, त्याचे खूप लाड करता येतात आणि काय म्हणतात ना, गोड वाटते. हा हिरा हिथं होते आणि तेव्हा हात घुमव. ते बाप्पाला थोडेसे दागिने घालायचे चाललेत ते. पण मूर्ती खूपच लहान असल्यामुळे तिला जास्त काही करता येत नाही, तर ती सगळी भरून जाईल आणि बाप्पा दिसणार नाहीत, म्हणून आम्ही जास्त काही केलं नाही. नॅचरल ठेवली आहे. हारसुद्धा तिच्या गळ्यात घातला नाही, कारण ते झाकून जाते पूर्ण. त्याच्यामुळे बाप्पाला फक्त जास्वंदीचं फूल व्हायचं. चला आता बाप्पाला नैवेद्य दाखवायचा मोदकांचा. गोड गोड बाप्पा गोड गोड नैवेद्य खाणार असं म्हणायचं आणि खरं तर आपणच त्याच्यावर ताव मारायचा असं असतं. आता बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आणि मग उपवास सोडायचा. कालचा उपवास आहे तर तो आज आपण सोडतो ना. तर प्रसाद सगळ्यांना वाटला, तीर्थ वाटलं आणि आता सगळे म्हणायला लागले भूक लागली. कारण आज सकाळपासून कोणी नाश्ता नव्हता केला. बाप्पा आल्यावर सगळे म्हणाले तर जेवायचं. तर मंडळी, हा बघा आमचा छोटूसा बाल गणेशा. कसा वाटतोय? किती मोहक रूप आहे त्याचं, खूपच सुंदर. सजावट डेकोरेशनपेक्षा त्या बाप्पाला बघण्यात आनंद. आणि आता सगळे आम्ही जेवायला बसलो. नैवेद्याचं ताट पण रेडी आहे आणि बाप्पाला दाखवून आता जेवायचं. नंतर कसं संध्याकाळी वगैरे मध्ये आधी लोक येत राहतात दर्शनाला. 10 दिवस हेच चालू राहतं. तर आजची गणेश स्थापना अशी झाली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. बाय, भेटूया पुन्हा असेच.